6 दिवस, फक्त 6 दिवस. एखाद्याच्या आयुष्यातील सर्वात सुंदर स्वप्न बहरायला आणि तीच स्वप्न क्रूरपणे उद्ध्वस्त व्हायला किती वेळ लागतो? हिमांशी आणि विनय नरवाल यांच्या प्रेम कहाणीने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. 16 एप्रिलला लग्न, 19 एप्रिलला रिसेप्शन, 21 एप्रिलला काश्मीरच्या पहलगामला हनीमूनसाठी गेले आणि 23 एप्रिलला कर्नालच्या स्मशानभूमीत विनयच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. ह्या काही नुसत्या तारखा नाहीत, हिमांशीच्या मनावर कोरलेल्या त्या जखमा आहेत ज्या कधीच भरून निघणार नाही. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये. विनय नरवाल एक नौदल अधिकारी ज्याने देशसेवेचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण केलं. 3 वर्षापूर्वी सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाची परीक्षा पास करून तो नौदलात लेफ्टनंट झाला. त्याचं आणि हिमांशीचं प्रेम फुललं. 4 एप्रिलला साखरपुडा झाला आणि 16 एप्रिलला दोघंही विवाह बंधनात अडकले. लग्नानंतर हनीमूनसाठी स्वित्झर्लंडला जायचं स्वप्न नौदलाच्या परवानगी अभावी मागे पडलं. पण या जोडप्याने काश्मीरच्या निसर्गरम्य वातावरणात प्रेमाचे क्षण अनुभवायचं ठरवलं. पण कोणाला माहित होतं की हा स्वर्ग दहशतवादाच्या काळ्या सावलीत बदलणार आहे. 22 एप्रिलला काश्मीरच्या पहलगाममध्ये हे नवविवाहित जोडपं भेळ खात निवांत गप्पा मारत होतं. हिमांशीच्या डोळ्यात नव्या आयुष्याची स्वप्न, तर विनयच्या चेहऱ्यावर प्रेमाचा आनंद. पण अचानक एक माणूस आला. त्याने विचारलं, तू मुस्लिम आहेस का? विनयने स्पष्टपणे सांगितलं, नाही, मी मुस्लिम नाही. पण त्या क्रूर दहशतवाद्याला विनयच्या उत्तराची गरज नव्हती. त्याने तात्काळ गोळ्या झाडल्या आणि विनयला आपल्या पत्नीच्या डोळ्यासमोर ठार मारलं. हिमांशीच्या हातातली भेळेची ताटली खाली पडली आणि तिच्यासोबत तिची सगळी स्वप्नही चुरगाळली गेली. विनयच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत असताना हिमांशीच्या त्या शब्दांनी उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकवला. आमचं लग्न, हनीमून आणि आता अंत्यसंस्कार, सगळं 6 दिवसात घडलं. मला काहीच सुचत नाही. तिच्या हातातली मेहंदी अजून ओली होती, हिरवा चुडा अजून ताजा होता, पण तिच्या नशिबाने तिला नवरीऐवजी विधवेचं वास्तव थोपवलं. तिचा तो व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून कोणाचंही मन हेलावल्याशिवाय राहणार नाही. ती म्हणाली, आमच्या लग्नानंतरचं सुंदर स्वप्न इतकं भेसूर होईल असं कधी वाटलं नव्हतं. विनयचे आजोबा म्हणाले, माझ्या नातवाचं स्वप्न होतं देशसेवेचं. तो लहानपणापासून सैन्यात जायचं म्हणायचा. विनयचे वडील राजेश कुमार, आई आणि बहीण सृष्टी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. सृष्टीचा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. माझ्या भावाची चूक काय होती? त्याची हत्या का झाली? हिमांशीचे वडील सुनील कुमार यांचे शब्द ऐकून डोळे पाणावल्याशिवाय राहत नाही. कालपर्यंत तिला मेहंदी आणि चुड्यासह पाहिलं, आज तिचं सांत्वन कसं करू? 1 मे रोजी विनयचा 27वा वाढदिवस होता. त्याच्या शेजाऱ्यांनी सांगितलं की तो आणि हिमांशी किती उत्साहाने भविष्याची स्वप्न रंगवत होते. पण दहशतवाद्यांनी त्याच्या आयुष्याचा केक कापण्याआधीच त्याचा अंत केला. विनयने आपल्या लग्नासाठी 40 दिवसांची सुट्टी घेतली होती, पण त्याला माहित नव्हतं की ही सुट्टी त्याच्या आयुष्याची शेवटची सुट्टी ठरणार आहे. कर्नालच्या स्मशानभूमीत विनयच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. विनय नरवाल अमर रहे, भारत माता की जयच्या घोषणांनी आकाश दणाणलं. पण या घोषणा हिमांशीच्या दुःखाला काय सांत्वन देणार? विनयच्या मित्रांनी सांगितलं की तो आणि हिमांशी स्वित्झर्लंडला जाणार होते, पण नौदलाच्या नियमांमुळे काश्मीरला आले आणि इथेच त्यांचं स्वप्न भंगलं. विनय आणि हिमांशीची ही कहाणी फक्त दुःखाची नाही, तर दहशतवादाच्या क्रूर चेहऱ्याची आहे. एका निरपराध तरुणाची हत्या, एका नवविवाहितेच्या स्वप्नांचा अंत आणि एका कुटुंबाचं कोसळलेलं विश्व. हे सगळं आपल्याला विचार करायला भाग पाडतं. आपण कधीपर्यंत अशा क्रूर हल्ल्यांना बळी पडत राहणार? विनय सारख्या देशभक्ताचं बलिदान आपल्याला शांत बसू देणार नाही. विनय सारख्या देशभक्ताचं बलिदान आपल्याला शांत बसू देणार का? हिमांशीच्या वेदना आपल्या नाहीत, पण तिच्या दुःखात सहभागी होणं, विनयच्या बलिदानाला मानवंदना देणं आणि दहशतवादाविरुद्ध आवाज उठवणं ही आपली जबाबदारी आहे. विनय नरवाल यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि हिमांशीला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, हीच प्रार्थना. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.